पाहू शकतात. ही पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ही 2.5 फुटाची आहे. धोतरमध्ये गणपती बाप्पा ना जास्त आकर्षक दिसतो. मानवी स्वरूपात दाखवलेली आहे आणि स्किन कलर जो दिला आहे ना अतिशय सुंदर दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर इथे आपण ना गणसंकुलला आलो आहे आणि तिथे ना वेळे ब्रदर्सचा आपण दोन्ही स्टुडिओला व्हिजिट करणार आहे, जिथे शाडू मातीच्या मूर्त्या आणि POPच्या मूर्त्या दोन्ही कॉन्सेप्ट त्यांनी इथे ठेवलेले आहे. तर खूप सुंदर अशा मूर्त्या ह्यांच्याकडे असतात आणि आपण दरवर्षी यांचा व्हिडिओ करतो. तसंच आहे ना आपण या व्हिडिओमध्ये प्राइसिंग डिस्क्लोज नाही करणार आहे, फक्त मूर्त्या दाखवणार आहे आणि त्यांचे जे रूप आहे, त्यांचे जे वेगवेगळे भाव आहे ते तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे. तर आपला हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा बाप्पा पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आता पण आहे ना वेळे ब्रदर्स स्टुडिओला आले आहे. तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे वरती दिलेला आहे. तर पाहू शकतात किती सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तसंच या साईडला पण पाहू शकतात. खूप सुंदर बैठक आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आणि पाहणार आहेत मूर्त्या. तसं इथे बघू शकतात काही मूर्त्या पेंट व्हायच्या बाकी आहेत. तसंच इथे पाहू शकतात ही बालमूर्ती आहे. अतिशय सुंदर आहे बैठक, पाहू शकतात. तसंच ह्याचा कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात, अतिशय सुंदर दिलेला आहे. तसेच ही एक मूर्ती आहे, ह्याचा फेसचं लुक पाहू शकता तुम्ही, थोडं डिफरंट आहे. तसंच व्हाईट धोतरमध्ये गणपती बाप्पा ना जास्त आकर्षक दिसतो. तसंच इथे पण पाहू शकतात ही ब्राह्मण बैठकमध्ये आहे. दोन्ही पण चेहऱ्याचे भाव अतिशय सुंदर दिले आहेत. तसंच ही एक बालमूर्ती आहे, थोडीशी मोठी आहे, जवळजवळ 1.5 फूट आहे ही, पाहू शकतात. तसंच इथे पण पाहू शकतो, अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि तिचे चेहऱ्याचे भाव पाहू शकतात, अतिशय सुंदर आणि असं ह्युमन वाटतात आहे. खूप मानवी स्वरूपात दाखवलेली आहे आणि स्किन कलर जो दिला आहे ना अतिशय सुंदर दिलेला आहे. त्यामुळे एक वेगळा चेहऱ्याचा भाव येतो आहे. तसंच ही एक पाहू शकतात गजमुखमध्ये आहे. तर फेसला जे कलर शेडिंग केले ना अतिशय सुंदर केले, पाहू शकतात. मस्त अशी बैठक आहे ही पण. तसंच इथे बघू शकतात ही अशी ना दगडावर बसलेली मूर्ती आहे. व्हाईट धोतर आणि हिरवा पंचा आहे. त्याच हातात बाप्पाच्या मोदक आहे आणि बाळरूपामध्ये आहे. डोळे खूप सुंदर वाटतात आहे बाप्पाचे. तसंच इथे पण बघू शकतो. खाली पण पाहू शकतात बऱ्याचशा मूर्त्या अजून आहे ना पेंट व्हायच्या आहेत. तर इथे बघू शकतात ताई गोल्डन कलर करतायत. ही लालबागच्या राजाची मूर्ती आहे ना, तशीच बैठक आहे, सिमिलर, पाहू शकतात. फिनिशिंग पाहू शकतात, अशी सुंदर आहे.
तसंच इथे आहे ना कमळामध्ये बसवलेली दाखवली आहे. तसंच इथे आपण जो बाप्पा बघतोय ना हा गणेश गल्लीचा जो बाप्पा आहे तसंच सेम बाप्पा आहे इकडे बघू शकता. तसंच ही पण एक गजमुखमध्ये आहे. ह्याचं जे फेशियल लुक आहे गजमुखचं ते पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर वाटते आहे. डोळ्यांचे भाव जे आहे ना एकदम मानवरूपी दिलेले आहे. तसंच इथे बघू शकता ही बालमूर्तीमध्ये आहे. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा बघू शकतात पेस्टल कलर्सचं थोडंसं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आरामात बसलेली अशी बाप्पाची मूर्ती आहे कोचवर. तसंच इथे पण एक मूर्ती आहे पाहू शकता. ही पण एक गणेश गल्लीतलीच बैठक आहे, फक्त धोतरचा कलर वेगळा दिलेला आहे. ही पण बैठक खूप सुंदर आहे, ऑलरेडी बुक झालेली आहे पाहू शकतात. तसंच इथे ही एक मूर्ती आहे जी पण गणेश गल्लीची सेम आहे, फक्त त्याचा जो धोतरचा कलर आहे हा वेगळा दिला आहे. तसंच ही एक 1.5 फुटामध्ये अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, ही एक पाहू शकता. तसंच इथे ही एक 2 आहे ना बालमूर्ती आहेत पाहू शकता. आणि ही एक बैठक बघू शकतात, अतिशय सुंदर आहे. तशाच इथे पाहू शकतात बऱ्याचशा मूर्त्या अजून आहे ना पेंटिंग आणि व्हाईट कलर मारायचे बाकी आहेत, काहींना बॉडी कलर मारलेला आहे. तसं ही एक बघू शकतात अतिशय सुंदर मूर्ती आहे मोरावरची, ह्याला अजून पेंटिंग बाकी आहे. बोला तर ही पाहू शकतात ही सियावरची आहे, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, 2 फुटाची आहे. तर ही पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे, ही 2.5 फुटाची आहे. बैठक आहे पाहू शकता बाप्पाची. आणि अजून खूप सारं काम बाकी आहे. वरती पण पाहू शकता तुम्ही बऱ्याचशा व्हाईट पेंट करून ठेवलेल्या मूर्त्या आहेत. काहींना अजून व्हाईट पेंट करायचं आहे, काहींना बॉडी कलरसुद्धा करून ठेवलेला आहे, त्याच्यावर अजून पेंटिंग बाकी आहे. तर आत्ता आपल्या बाप्पाला ना 56 डेज बाकी आहे, तोपर्यंत हे सगळं काम आहे ना पूर्ण होणार आहे. तर आता बुकिंग यांची चालू आहे, तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि मूर्त्या बुक करा, कारण खूप सुंदर अशा घरच्यासाठी मूर्त्या आहेत इथे. आणि 1.5 फुटापासून ते जवळजवळ आपल्याला इकडे आहे ना 3 फुटापर्यंत मूर्ती पाहायला भेटते आहे. तर आता आपण आहे ना जेवढ्या पण मूर्त्या इथे पाहिल्या आहेत ना ह्या सर्व शाडू मातीच्या आहेत. तर दादाकडे दोन्ही कॉन्सेप्ट आहे, शाडू मातीच्या मूर्त्या तशाच POPच्या मूर्त्या. तर आपण आता समोरच्या साईडला पण जाणार आहे जिथे POPच्या मूर्त्या आहेत, तर आता आपण तिथे जाऊन POPच्या मूर्त्या पाहणार आहेत. तर इथे पाहू शकतात वेळे ब्रदर्स स्टुडिओ, इथे ना आपल्याला सर्व प्लास्टरच्या मूर्त्या पाहायला भेटणार आहेत. तर काही मूर्त्या इथे डिस्प्लेला सुद्धा लावलेल्या आहेत पाहू शकतात दोन्ही साईडला. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडच्या मूर्त्या पाहूया. तर इथे पाहू शकतात इथे सुद्धा अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत पाहू शकतात. आपल्याला 1.5 फुटापासून ते 3.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या पाहायला भेटत आहे आणि अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत ही पाहू शकतात. तसेच स्वामींची मूर्ती आहे, ब्राह्मण बैठक आहे, सिंहासनावरची आहे. तसंच इथे बघू शकता ड्रेपिंगच्या मूर्त्या सुद्धा आहेत सुंदर. तसंच ती समोर पाहू शकतात गरुडावरची आहे. तसंच इथे पाहू शकतात आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची मूर्ती आहे. तसंच इथे पाहू शकतात शंखावर सुद्धा सुंदर पद्धतीने बाप्पा बसलेला आहे अशी मूर्ती आहे. इथे सुद्धा बघू शकतात खूप सुरेख अशी मूर्ती आहे आणि बैठक आहे. तसंच इथे बघू शकतात येल्लो ड्रेपिंगमध्ये आहे आणि समोर तुम्हाला पाहायला भेटेल बाप्पा मस्त असा ना स्टँडवर उभा आहे. ॲक्च्युली ती धरती दाखवली आहे, धरतीवर उभा आहे. आणि या साईडलाही काही मूर्ती आहेत. तसंच इथे काही मूर्त्यांना फेटे घातलेले आहेत पाहू शकतात.
नमस्कार मित्रांनो, तो अशा प्रकारे आपण आहे ना वेळे ब्रदर्सचे दोन्ही स्टुडिओ व्हिजिट केले आहे, जे आहे शाडू मातीच्या मूर्त्यांचे आणि POPच्या मूर्त्यांचे. तर खूप सुरेख मूर्त्या इथे ते घेऊन आलेले आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि मूर्त्या बुक करा, कारण तुम्ही इथे आलात ना अक्षरशः मूर्त्यांच्या प्रेमात पडाल. अशा सुंदर मूर्त्या ते इथे घेऊन आलेले आहेत. 1 फुटापासून ते 3-3.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे. सुंदर असा कलर कॉम्बिनेशन, छान असं ड्रेपिंग आणि जे बॉडी कलर केलेले आहे किंवा जे रूप दिलेलं आहे ना बाप्पाला, ते अगदी मानवरूपी दिलेलं आहे. त्यामुळे आपलं मन एकदम ना हरपून जातं. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि व्हिजिट करा. तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेहमी त्याचे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.